राज्यभरातून हजारो छोट्या मोठ्या पायी पालखी आणि दिंड्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत। आज साईबाबांच्या शिर्डीतूनही पायी पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले। साई संस्थांच्या सहकार्याने आणि काशिकानंद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा पालखी सोहळ्याचे 19वे वर्ष आहे। राहता येथे पालखीचा पहिला मुक्काम असून साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर हे पहिल्या मुक्कामापर्यंत सपत्नीक पायी पालखीत सहभागी झाले आहेत। साईबाबांनी आपल्या भक्ताला विठ्ठल स्वरूप दर्शन दिल्याचा उल्लेख साई चरित्रात असून आजही शिर्डीत साई दर्शनाची सुरुवात शिर्डी माझे पंढरपूर या आरतीने होते। विठुरायासह साई नामाचा जयघोष करत वारकरी शिर्डीहून पंढरपूरच्या दिशेने निघाले असून जणू काही साईबाबा विठ्ठलाच्या भेटीला निघाल्याचा अनुभव या पालखी सोहळ्यात येतोय। नाही आनंदासी डोळा अशा प्रकारचा हा आनंद आहे। हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं संतांनी वर्णन केलं आहे। तसाच हा आनंदाचा सोहळा आज साईबाबा पालखी सोहळ्याच्या माध्यमातून आज शिर्डी ते पंढरपूर या रस्त्यावर किंवा या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे। साधू संतांनी शिर्डी माझे पंढरपूर अशा प्रकारचं शिर्डी हेच पंढरपूर असं त्या ठिकाणी नातं जोडलेलं आहे। म्हणून शिर्डी ते पंढरपूर आम्ही गेली 18 वर्षापूर्वी साईबाबा संस्थांच्या सहकार्याने हा साईबाबा पालखी सोहळा काढलेला आहे। तो आज तागायत मोठ्या उत्साहाने आनंदाने चालू आहे। या वर्षीसुद्धा या 19व्या वर्षाचा पालखी सोहळ्याचा प्रस्थान सोहळा आज फार सुंदर अशा प्रकारचा झालेला आहे। सकाळी या साईबाबा शताब्दी मंडपामध्ये त्या ठिकाणी संस्थांचे कार्यकारी अधिकारी गाडीलकर साहेब यांच्या हस्ते पूजन होऊन आरती होऊन सर्व भाविकांचे साईबाबाचे दर्शन होऊन साईबाबाचा आशीर्वाद घेऊन पंढरपुराकडे आज प्रस्थान या पालखीनं केलेलं आहे। 1000-1500 लोक पहिल्या दिवशीच या पालखी सोहळ्यामध्ये आहेत आणि हा 18 वर्षापासून आनंद या वारकऱ्यांना साई भक्तांना मिळत आहे। असाच पुढे देखील साईबाबाच्या कृपेने मिळत राहो अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी ओम साईराम। माझ्या मना लागू चाळा पाहूया विठ्ठल डोळा। पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेले लाखो वारकरी जे आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून जे आहे ते पंढरीच्या दिशेने निघालेले। महाराष्ट्रातीलच नाही तर महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यामधून सुद्धा जे आहे ते लाखो वारकरी जे आहेत ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। वारीमध्ये प्रत्येकाने जे आहे एक दिवस का होईना वारीमध्ये सहभागी व्हायला पाहिजेत। वारीचं जे नियोजन जे आहे ते आपण पाहायला पाहिजेत। प्रत्येक वारकरी जो वारीमध्ये जातो तो सर्व आपलं जे दुःख जे आहे सारं विसरून जातो आणि मोठ्या आनंदामध्ये सहभागी होत असतो। श्री साईबाबांचं आणि पंढरीचं जे आहे ते वेगळं नातं आहे, अतूट नातं आहे। बाबांचे मंदिरामध्ये जे सकाळी दर्शन होतं ते शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर या आरतीनेच सुरुवात होते आणि आरती झाल्यानंतर दर्शन होतं भाविकांना जे आहे मंदिर दर्शनासाठी खुलं होतं। बाबांनी आपल्या कालावधीमध्ये जे आहेत आपल्या भक्तांना वेगवेगळ्या रूपामध्ये जे आहे पांडुरंगाचं दर्शन दिलं असा साई चरित्रामध्ये अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे। तसंच वर्णन जे आहे ते आज ही पालखी जी आहे 19 वर्ष झाले महामंडलेश्वर काशिकानंदजी महाराज
यांच्या प्रेरणेने ही पालखी सुरू झालेली आहे. आणि आज 19 वर्ष जे आहे, 19व्या वर्षी शिर्डीपासून तर पंढरपूरला जे आहे या वारीचं जे आहे ते प्रस्थान सुरू झालेलं आहे. आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जे आहे आज या वारीमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहे. ही वारी जी आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त चांगली कशी होईल, जास्तीत जास्त वारकऱ्यांचा त्यामध्ये सहभाग कसा होईल आणि मोठं स्वरूपीला कसं येईल या दृष्टीने प्रयत्न जो या पुढील कालावधीमध्ये निश्चितचपणे साईबाबा संस्थांच्या माध्यमातून केला जाईल. ओम साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरु की जय. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. या ठिकाणी साईबाबा संस्था स्वाहा. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर. नमस्कार साष्टांग श्री साईनाथ. श्री साईनाथ सद्गुरुवे नमः. सकलोपचारार्थे अन्ताक्षपुष्पैः सम्पूज्य धूपं दीपं कल्पयामि. अंशतः नैवेद्यं समर्पयामि. स्वाहा स्वाहा स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. अस्मत्प्रक्षालनं समर्पयामि. प्रार्थनां सर्वगणपूर्वमेव